खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या नेतृत्वात पक्षविरहित हे आंदोलन होत आहे। बाळामामा म्हात्रे हे सर्वपक्षीय लोकांना, अनेक संघटनांना या ठिकाणी येऊन भेटले आणि त्यांना विनंती केली की एअरपोर्टचं नाव जे आपण सातत्याने अनेक वर्षापासून मागणी करत आहोत ती आता देण्याची वेळ आली आहे। दिबा पाटील साहेबांचं नाव हे एअरपोर्टला मिळावं म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। जे येतील त्यांच्या सोबत आणि जे नाही येतील त्यांच्या शिवाय दिबा पाटील साहेबांचं नाव मिळावं म्हणून आम्ही सगळेजण लढणार आहोत। येत्या 30 तारखेला या ठिकाणी एअरपोर्टचं उद्घाटन आहे असं म्हणलं जात आहे। हीच ती वेळ, कारण इतका मोठा एअरपोर्ट या ठिकाणी पुन्हा एअरपोर्ट सारखा प्रोजेक्ट या ठिकाणी होणार नाही आणि आता होतंय, तर हीच ती संधी दिबा पाटील साहेबांना न्याय देण्याची। खऱ्या अर्थाने आपण बघाल तर दिबा पाटील साहेब हे प्रकल्पग्रस्तांचे मुळी नेते नव्हते, तर ते पूर्ण देशाचे नेते होते। पण आपण बघाल श्रीभूण हत्येसारखा जो काही निर्णय पारित करण्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान होतं। त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा लढला गेला त्याच्यामध्ये सुद्धा ते तुरुंगवासी होते। आपण अशा जर नेत्याला ज्यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी 12.5% आणले आणि आमचा सगळ्यांचा उद्धार केला, या भागाचा उद्धार केला, म्हणून आज आम्ही त्यांच्या जीवावर खातोय पितोय। आज अशा नेत्याचं नाव एअरपोर्टला मिळालं पाहिजे म्हणून आम्ही बाळामामा साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी लढणार आहोत।